पुण्यात पंजाबी समाजाचा निषेध. पीर रतननाथ मंदिराची जमीन त्वरित परत देण्याची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. आजही नाथांचे हे स्थान अट्टल उभे आहेत. त्यांना काहीही झालेलं नाही. दिल्ली येथील ऐतिहासिक मंदिर बाबा श्री पीर रतननाथजी झंडेवाला येथे झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी मंदिर बाबा श्री पीर रतननाथजी पुणे सेवादार मंडळ तर्फे कोंडवा येथील महादेव मंदिर परिसरात निषेध सभा आयोजित करण्यात आली. पंजाबी समाजाचे अमित अरोरा, निशा अरोरा, कोमल खन्ना, अनिता तलवार, प्रवीण आहुजा, सुमित खन्ना, निशा खन्ना यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या कारवाईचा निषेध व्यक्त केला. 80 वर्षापासून अस्तित्वात असलेल्या आणि सुमारे 1400 वर्षाचा इतिहास असलेल्या दिल्लीतील या मंदिराच्या तुळशीवन लंगर घरासह अनेक भागांवर दिल्ली सरकारकडून बुलडोजर चालवण्यात आला. यानंतर पुण्यातील पंजाबी समाजामध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. या संदर्भात पुण्याच्या अप्पर जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देऊन मंदिराची वीज, पाणी, गॅस त्वरित सुरू करावं, लंगर घर आणि तुळशीवन पुन्हा उभारावं, मंदिराच्या जमिनीवरील निळे पत्रे काढावेत, महिलांवर झालेल्या लाठीचार्जची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि MCD DDA ची स्वतंत्र चौकशी करावी, मंदिराला कायमस्वरूपी सुरक्षा द्यावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. त्यांनी अतिक्रमण काढायच्या नावाखाली आमच्या मंदिराची भिंत तोडली, लंगर घर तोडलं, तुलसीवन होतं ते पण तोडलं आणि तिथे पत्रे लावून घेतली. काही सूचना नाही, काही नाही. लेडीज विचारायला गेले काय झालं, जे सेवाला गेले तिथं त्यांना उचलून बसमध्ये भरून 50 किलोमीटर बाहेर सोडण्यात आलं. आपले स्थान मॅडम महाराष्ट्रामध्ये अहमदनगरमध्ये आहेत, कोपरगावला आहेत आणि लाखोच्या संख्येने आमचे भक्त तिथं सेवा करतात. तिथं लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे, भैरव बाबाचं मंदिर आहे, हनुमानजीचं मंदिर आहे आणि 24 तास हरे रामचा जाप चालतो आणि ही नाथांची गादी आहे. आमचे मंदिर काबूल, जलालाबाद, पाकिस्तान, अफगाणिस्तान सगळीकडे आहे. हे फाळणीनंतर आम्ही इथे आलो. जागा त्वरित परत न दिल्यास शांततेत नियमित हर श्रीराम जप आंदोलन सुरू करण्याचा इशारा सेवागार मंडळाचे प्रवीण आहुजा यांनी दिलाय. आमचे स्थान काबूल, पेशावर, जलालाबाद, गजनीमध्ये तिथे आजही नाथांचे हे स्थान अट्टल उभे आहेत. त्यांना काहीही झालेलं नाही. एक एकटा पुजारी राजेश नावाचा जो आज सुद्धा काबूलच्या मंदिरात सेवा, पूजा, आरती सगळं करत आहे. तिथे असताना आमच्या हिंदू मंदिराला इथे तोडण्यात येतं. ही खूप अतिशय दुःख देणारी बात. आम्ही सगळ्या नाथपंथांना, सगळ्या सेवकांना, जगभरातल्या सेवकांना हात जोडून विनंती करतो. श्री अमित शहाजी, मोदीजी, योगी आदित्यनाथजी जे स्वतः गुरु गोरक्षनाथांचे मठाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आपल्या भाषणात ह्या मंदिराबद्दल, ह्या स्थानाबद्दल सांगितले आहे. आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतो की आम्हाला आमचं मंदिर आणि स्थान, आमच्या हक्काची जागा आम्हाला परत द्यावी. आपल्या महाराष्ट्रामध्ये नाथपंथींची एवढी मान्यता आहे, नवनाथांची, आणि गुरु गोरक्षनाथांचं स्थान आहे. महादेवाचं स्थान असं नाही की शिवरात्री होती तिकडे सगळं होतं. 4 दिवस आम्ही तर शिवरात्रीला तिथे जातो. खूप मोठं लंगर हॉल आहे. म्हणजे आम्हाला सगळ्यांना लंगरला तीच जागा असते. आता लंगरला कुठे बसणार? ऑस्ट्रेलियावरनं, US मधनं, सगळे लोक लंडन लाखोची संख्या येते.
कुठे बसायची जागाच नाही. मंदिर आहे, मंदिरच्या तिथला आसपासचा परिसर सगळा बाकी काय नाही. आमच्या आमच्या जागा जागा मध्ये मध्ये ऑफिस ऑफिस बसा, भांडं बाकी काय नाही. आम्हाला आणि आमची legal जागा नाही. शहाणा मी पोहोचवते वर. हा. जय श्रीराम. जय श्रीराम. सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पुणे.